हॅलो एव्हरीवन, आजचा दिवस पुन्हा एक नवीन चान्स घेऊन आला आहे. कारण काल काय झालं ते सोडा, आज आपण फ्रेश सुरुवात करूया. मी माझी सकाळ नेहमी पॉझिटिव्ह थॉटने सुरू करते. मी आज माझ्या गोलच्या एक पाऊल जवळ जाणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधा. गरम चहा, छान नाश्ता, छान डिनर, छान लंच, शांत सकाळ, फॅमिलीची छानशी स्माईल. लाईफ परफेक्ट नसते, पण थँकफुल राहिलो तर ती ब्युटिफुल नक्की होते. आजचा तुमचा मूळ छोटा गोल कमेंटमध्ये लिहा आणि लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे आणि तुम्ही किती कन्सिस्टंट आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, पण क्यूट मोमेंट तुमच्यासोबत शेअर करते. फ्रीज नसताना जर सांबार अशा पद्धतीने पाण्यात ठेवला की हिरवागार राहतो आणि रोज आपल्याला ताजा सांबार मिळतो. आणि माझी छोटी ध्रुवी आज आराम करत आहे, टीव्ही बघत आहे, बसली आहे. तिचे क्यूट मोमेंट पाहून दिवस अजून स्पेशल वाटतो. त्यानंतर मी घरातील कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत. कपडे धुताना मी मशीन लिक्विड फॅब वापरते, ज्यामुळे कपडे फ्रेश आणि क्लीन होतात. माझ्या बाळासाठी मी बेबी टेडी बार सोप वापरते. ते स्किनसाठी खूप जेंटल आणि सॉफ्ट आहे. शेवटी छोटासा लिप केअर टिप्स. माझ्यासाठी निव्हिया लिप बाम बेस्ट आहे, कारण त्यामुळे लिप्स सॉफ्ट आणि मॉइश्चराइज आणि खूप जास्त बाउन्सी सपल राहतात. आणि निव्हिया लिप बाम हे असं लिप बाम आहे जे सगळेच वापरतात आणि त्याचे रिझल्टही बेस्ट आहे. आणि तुम्ही माझ्या लिप्सवर सुद्धा त्याचे रिझल्ट लाईव्ह बघू शकता. अशा छोट्या छोट्या मुमेंट्समुळे लाईफ कशी सिंपल आणि एकदम हॅपी वाटते. सकाळचा चहा आणि 4चा चहा पिलं की एकदम असं मन आणि डोकं पण छान फ्रेश होऊन जातं. इथे आम्ही छान चहा एन्जॉय केला ब्रेड आणि बिस्किटसोबत. आणि ध्रुवीलासुद्धा आज आम्ही फर्स्ट टाईम ब्रेड दिली. मी जास्त ब्रेड प्रेफर करत नाही तिला, पण आज दिलेली आहे आणि तिने एन्जॉय केली. मला वाटलं नव्हतं की ती खाणार, कारण की याआधी पण मी तिला ब्रेड दिली होती, पण ती एन्जॉय केली नाही. पण आता ती थोडी मोठी होत आहे आणि तिला कळत आहे, तिला चवसुद्धा समजत आहे आणि तिला नवीन नवीन गोष्टी टेस्ट करायला पण खूप जास्त आवडते. तर तिने खूप जास्त एन्जॉय केली. आज सकाळी सकाळी पोटात एकदम गरम गरम ॲसिडिटीसारखं वाटलं, तर मला असं काही वाटलं तर मग मी हे लिक्विड घेऊन घेत असते. एकदम छान लिक्विड आहे आणि खूप छान रिझल्ट आहे. लवकर आराम पडतो. जर तुमच्याकडे सुद्धा वेळेवर कुठली गोळी वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही छान गरम पाणीसुद्धा पिऊन आराम पडू शकतो. ॲसिडिटीला पण जास्त झाली तर मग शेवटी औषधच कामात पडतं. तर हे लिक्विड मी लावूनच ठेवत असते, घरी कोणाच्या पण कामात पडते. आणि कधी कधी आपल्याकडे मेडिसिन अवेलेबल नसते, तर त्यामुळे लिक्विड बेस्ट आहे. इथे आमची मॅडम आराम करत बसली आहे आणि टीव्ही बघत आहे. एवढ्या टीव्ही जास्त वाढलेली आहे तिची. तर मी ट्राय करते की तिला काही ना काही शिकवावं आणि टीव्हीवर सुद्धा मी काही अर्निंगच लावून देत असते तिला. इथे दिवीबत्ती वगैरे झालेली आहे. मी छान रात्रीची आरतीसुद्धा केलेली आहे. स्वामीची सुद्धा आरती झालेली आहे. आणि प्रवेशद्वारावर मी रोज दिवा लावत असते, ज्याने घरात एकदम पॉझिटिव्हिटी असते. तुळशीजवळ सुद्धा दिवा लावलेला आहे. आज आम्ही छान पाणीपुरी एन्जॉय केली. घरी डिनर बनवलेलंच नाही, डिनरमध्येच आम्ही पाणीपुरी ठेवली. पाणीपुरीचं जे पाणी असतं ते सुद्धा मी घरी बनवलं आणि जे मसाला असतात तो पण घरी बनवला. आणि जी पाणीपुरी आहे ते बाहेरून आणलेली होती. तर अशा पद्धतीने आम्ही आज पाणीपुरी एन्जॉय केली. कधी कधी डिनर व्यतिरिक्त असं काही खाल्लं तर आणखी छान वाटतं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा. आज असला व्लॉग मी पहिल्यांदा टाकलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया असेच छान व्लॉगसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.